काय बायको काय आहे? इकडे काय बायको 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 तोंडाला बांधून घेतली. अरे तू काय करत होती घरात? काम धंदा काय आहे का नाही घरामध्ये? काम धंदा करीत होती. मग झाडू मारित होते. हे बघ काय तुझं माझं अजिबात जमत जमत नाही? नाही. काहून? तू काळी असताना मला पटत नाही, तू मला लागत नाही. लागत नाही? नाही. ओ कारभारी काय? डोकं बिकं फिरलं काय तुमचं? काय डोकं फिरलं का? म्हणे का लागत नाही? बाजारचा भाजीपाला आहे काय? म्हणजे म्हणे का लागत नाही? हे पाय हा तुझ्या जिद्दीवर मी दुसरी बायको करणार. दुसरी बायको करणार? हा. कोण देईन तुम्हाला बायको? कोण देईन? म्हणे मी बायको करणार. अगं वेडे काय अजून हुंड्याचा गडी हुंड्याचा. असं हो मला कोण ना बायको देणार? 2-2 किलोमीटर गालं मध्ये गेले. अरे जाऊ म्हणे दे. मी हुंड्याचा गडी आहे. तुला माहिती का? काय? अरे मी बायको केली बी. हा काय तुला माहितीच नाही. बायको केली? हा माझ्या जिद्दीवर बायको केली? बायको घरात आणली. पुढे तू अजून पाहिलीच नाही? नाही नाही पाहिली? नाही नाही पाहिली. हा. बोलू तिला? पुढे अरे इकडे काय कारभारी? हे पाय ही आणली तुझ्या जिद्दीवर. बाबा बाबा हा ही आणली हो ना. का ग? हा तुला कोणी हुकूम दिला होता माझ्या नवऱ्याची बायको आहे म्हणून? कोण दिल्या होता नाही मी आणलं तिला मी. कुठं लग्न केलं तुम्ही? कुठं केलं? तुला काय घेणे तेवढीशी? तुला काय घेण्या? काय घेणार? आम्ही म्हणजे कुठे कोणाचं येतो? भांडण लावीन? हा काय भांडण लावशील? हा. तुला सांगितलं होतं मी बायको आणणार म्हणजे आणणार. आणणार म्हणजे आणणार. हा कारभारी काय? असं करायचं नसतं. तुला सांगितलं नाही एकदा? ती माझी लाडकी. तिच्यासाठी मी लई कष्ट केले. आता काय काय करणार बरं? तुला का हं. सांगू तिला तिला? तिला तिला का? तिला काय काय बरं तिला काय पाहिजे तुम्ही? तुला काढून देणार. मला काढून दे. हा बर आणि तिची मी हौस पुरवणार. जायल रान घर घुशी माझ्या नवऱ्याचा घर घुशी. ए शिवाय नको देऊ बरं. काय शिव्या नको देऊ. त्या नको देऊ. हा काय हौस पुरवणार तिची तुम्ही? सांगू तुला? काय अरे काळ्या बायकोला काहीतरी झालं गोरी गेली. काळ्या बायकोला काहीतरी झालं तिच्यावर गोरी केली. तिच्यावर गोरी केली काली मागे भांडायला गेली. अगं वेडी काय तिची मी काय काय हौस पुरवणार सांगू तुला? काय काय पुरवणार? हरी गोऱ्या बायकोला लुगडे घेतो एक तरी
आणि तुला आहे ना तुला काय घेणार नाही. काही घालणार नाही. हा तुला असं झेंडू देणार. म्हणजे ठिगळा जोडलेले लुगडे. ठिगळा जोडायला लावीन तुला ठिगळं. अहो कारभारी काय वाटत असेल? तुम्हाला काय वाटत असेल? काय ठिगळा जोडीन मी बर तरी तिची बराबरी करीन. अरे तिची काय बरोबर नाही काय बरोबर करशील ग? हा, तिचं करेन, काय? करेन. अरे तिचं तळपा आणि तुझं थोबाड बरोबर आहे. बरोबर आहे माहितीये का? हा कशाला नाक लावून बोलती. ए टपुऱ्या नाकाचे हा कारभारी काय म्हणजे अजून काय हाऊस पुरवणार तुम्ही? सांगू तुला हा अरे गोऱ्या बायकोला सोयीची बाटी कापी तुझ्याकडे. अरे गोऱ्या बायकोला जंपर सिवितो तीन कोणी तू काय आणि तीन कोणी तू काळी काळी मग मनामध्ये तर कारभारी हा अहो पण मी तुम्हाला केलं काय एवढं? केलं काय हा हे बाय तुम्हाला लागतच नाही. तू लागतच तू नाही. घराच्या बाहेर होय. काय बरं द्या काढून तिला लवकर. हा जाऊ दे. तुला तर लईच कंटाळा आला ग माझा. मी आहे ना तुझ्या आपल्या घरला की मोकळं बरं, होतं. ठीक. गेली तर. असं ना? सपाट पावलं होतो वाटूला काळा जाणो. तू काळा जाळं कर तिकडे. रडके. मग शिव्या देते का का बाई? बापरे. हजार वेळेस सांगितलं तू तिला बोला जाऊ नको म्हणून. हा मारा काय बरं आज की काय मी आहे ना तुझ्या भाऊ तू पण अजिबात नाकावर घाबरू नको. बुक्का देईन. खबरा? मारत दिलं म्हणते. अरे तिची मी अजून काय हाऊस पुरवणार काय पुरवणार? सांगू तुला हा, सांगा. अरे गोऱ्या बायकोला ना बांगड्या भरी गोऱ्याने राजा बळी दिलार. अरे हो. अरे राजा बळी दिलारी सारीच्या हातात काकण बरी. अरे मला म्हणजे तुम्ही एवढी तिची हाऊस पुरवणार? एवढी मी तिची हाऊस पुरवणार. मी तुम्हाला लागतच नाही. तुम्हाला लागतच नाही रे. म्हणजे तुमचं म्हणणं काय नेमकं? हा? नेमकं म्हणणं काय? अरे कुणाला ती कुणाला सुद्धा आण देत नाही. हा. वेळेवर मला वाढून देत नाही. हा. वेळेवर मला जेवण करून देत नाही. बर कधी मला म्हणत नाही की या बसा कधी तुम्हाला वाढून देते कधी जेवते. मग आणि तुमच्या हाताने स्वयंपाक करता का तुम्ही? कधी केला तसं एवढं करून बी काय उपकार नाही तुम्हाला? असं का नुसती बसून राहती कोपऱ्यामध्ये काय करते तू? तुमच्या कपड्याला तुम्हाला इस्त्री करून द्या, तुम्हाला जेवायला स्वयंपाक करून द्या. 2 दिवसापासून पावरोर स्वयंपाक ही करते. मग हे करते मग? तुम्ही आज पाहिलं काय आज मुली पाहिजे? ही करते. 2 दिवसापासून येले मी इथं. हा झालं तिचं भूषण तुम्हाला. मग कारभारी काय तुम्हाला मी लागत नाही. नाही लागत. म्हणजे तुम्ही काय करणार नेमकं? अगं मी तिची अजून काय हाऊस पुरवणार काय पुरवणार? सांगू तुला. हा. अरे गोऱ्या बायकुला जेवण करी बरं पुरा पोळ्या जेवण.
लागन कुटके. हो कारभारी. हा. आम्ही कुटके खाईन कुटके. बर पण तिची बरोबरी काय करेन. बरोबर करशील तू तिची? करेन म्हणजे करेन. काय बाई बरोबरी करू शकत नाही तू तिची. असं? हा अजून काय हाऊस पुरवणार ती? हा तिची का? हा? अरे तिची तर मी हाऊस पुरवणारच आहे. काय? आणि ग मग सांगू तुला प्रे? अरे गोऱ्या झिपरी कधी मग कोण आहे ती? झिपरी का? मग कोण आहे? झिपरी दिसते तुला तुला झिपरी दिसते. काय बरं मारू नका काही मला. म्हणते तिला कारभारी मारा तिला मारा तू अजिबात घाबरू नको. हा. मी आहे ना तिची अजिबात काही मला करायचं शिवाय नाही. देऊ राहिली. हो ना तिला काही काही म्हणते का? मारू नका म्हणलं. काय मारू नका म्हणते. अरे तिने लय हाऊस पुरवणार आहे. काय? हा सांगू तुला हा. अरे गोऱ्या बायकोला रे पाण्याचा विडा वरी लावून खोसरी. ऐकलं? काय? अरे तिला पानाचा विडा बर. लवंग सुपारी तुला तंबाखू खावा लागेल. तंबाखू तंबाखू. हा मी तंबाखू बी खाणार नाही. मग खावाच लागते तू का? तंबाखू खाणार नाही. नाही. अगं तुला खावा लागेल. नाही खाणार. तिला कधी पान मिळेल का? काही तिला नाही कधी मिळणार. सुपारी मिळेल का? मग मी का मक्याला आणि पान नाही खात. काय? गावाने लाल सूट करून हिंडत नाही गावामध्ये. मग काय ए, पाय करते नको तू? शहाणपणा करू नको जास्त हा? बोलू. काय नको बोलू. हा कारभारी. अरे, तिची नादीच लागू हो नको. ना हे बाई मी तुला काय बोलायचं असतं मला बोलायचं आहे बरं का. तुला अजिबात काही भाव द्यायचा नाही. बरोबर. जास्त तिच्या संग गोड गोड बोलायचं नाही ना. मी आहे ना तुला. हा मी बी चालले घर सोडून मग. काय जाय नाही लवकर निघ तू. हा जाऊ. आम्ही मग? तुझीच वाट पाहू नये का नाही गं? मग वाट पाहू नये. हा काय करणार काय नेमकं तुम्ही? अगं तिची बी अजून काय काय हाऊस पुरवणार तुला सांगू का? अरे गोऱ्या बायकोला झोपा घेतो गाडीरी एक तक्याना. अरे गाडी एक
येणार हा तुला झोऱ्यावर झोपा लागेल झोऱ्यावर झोऱ्यावर झोपल मी हा झोऱ्यावर. रस्त्यावर झोपा लागेल रस्त्यावर हा रस्त्यावर तुला काय वाटत असतं हा असं मग हो. जाऊ दे तू एक काम कर तू घरात जा हा बरं का तिच्या काही नादी लागू नको बरं बरं आपल्याला चहा वगैरे कर चहा करू हा आणि ग रस्त्यावर झोपन मी असं का हा अगं तिची मी अजून काय हाऊस पुरवणार तुला सांगू का निवडणपुरीत राहा तिकडे सांगितलं हा. कोणाला काय सांगित राहा म्हणते उजून तुला वाटत असं असं तसं कारभारीला पावा ना आता आपलं हं? मग बरोबर आहे पाव ना म्हणजे तुला तर राग येत असेल ग या आल्यापासून अरे दोन बायका कशाला गेल्या लज्जा नाही याला ना अरे तुला ये अरे तुला अरे तुला 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 जाऊ हा तुझ्यात गंजी हा तू काय बरं तिला द्या काढून लगे आत्ताच्या आत्ता काढून देतो तू जाय घरात कमी नाही मी काय जायला कमी मी नाही बी चालले घरात काय जाती तू तिकडे जाय तू घराच्या बाहेर होय हा जाय जाय तू घरात जायचं कस काय जाईन मी घराच्या मी बाहेर आहे ना तू जायचं हे पाय हा. तुला मी सोड चिठ्ठी देणार अजिबात जमत तू मला लागत मी नाही चालले ए इकडे काय भावाळ्याने करू नको तू घराच्या बाहेर होय जाणार नाही मी आजपासून मी तुझा नवरा नाही तू माझी बायको नाही काय हा जाय जाय कारभारी तुला मी सोड चिठ्ठी देणार येड्याने करू नका ना काय वेळेने करू नका मी तुमच्या पाया पडते माझ्या किती जरी पाया पडी तर मला दया येणार मला नाही हात जोडते होय रे तिकडं ऐका ना नाही लागत मला नाही ऐकत हा हा ऐका म्हणते ना तुला सांगितलं ना ऐकणार नाही म्हणून मला सोड चिठ्ठी देणार तुला सोड चिठ्ठी देणार ती कशी सांगू तुला हा पाठवली नोटीस आणि सोड चिठ्ठी बरं. आता कशाला गी लागती सपाटी हा दंड कोर्टाचा भरले ग दंड कोर्टाचा भरले तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी गई ग. तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी गई ग. तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी
पाठवली नोटीस आणि सोड चिठ्ठी बर आता कशाला गेला पाठी. दंड कोर्टात तुझ्या चिठ्ठीवर मी बायको दुसरी करील ग. तुझ्या चिठ्ठीवर मी बायको दुसरी करील ग. हो कारभारी तुला काय वाटत असं अहो तुमचं डोकं बिकं फिरलं काय काय डोकं फिरलं का? म्हणे बायको तिसरी करीन ग हो. 2 बायका अरे विडे काय तू मला लागत नाही हा तुला सोड चिठ्ठी देणार म्हणजे देणार कारभारी काय अहो पाठवली नसते तुम्ही थोडी चिठ्ठी बर आल्या होते बाई मी नांदयासाठी मी नांदना करीन वो मी नांदना करीन आणि तुमच्या जीवाला बाई मी जीवच लावीन अहो, तुमच्या जीवाला बाई मी जीवच लावीन अहो, तुमच्या जीवाला कारभारी जीवच लावीन तुमच्या जीवाला कारभारी जीवच लावीन ऐकलं काय म्हणली तू काय पाठवली नसती तुम्ही थोडी थोडी चिठ्ठी. झाले होते बाई नांदयासाठी मी नांदना करील करीन ग. मी नांदना करीन ग. आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवच लावीन लावीन ग. आणि तुमच्या जीवाला होय कारभारी रे जीवच जीवाचा लावीन ग. तू काय मला जीव लावती खरंच जीव तू लावीन जीव लावा सारखी नाही खरंच लावीन नाही लावणार तू अहो ऐका ना पण नाही 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 नाही. तुझं माझं जमतच नाही जमत नाही नको नको लाडात येऊ ग लाडे लाडे डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ लाड लाड डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ ग. लाड लाड डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ ग. नको लाडात येऊ ग. लाड लाड डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ ग. आई ग बरं. आई ग बरं. वागण्यात तुझं नाही ग बरं. वागण्यात तुझं नाही ग बरं. दादा तुला ग माहित आहे ग. दादा तुला ग माहिती आहे ग. दादा तुला ग माहित आहे ग. दादा तुला ग माहिती आहे ग. तुला माहित आहे ग. तुला माहिती आहे. तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. अगं तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. तुझ्या जीवावर बायको दुसरी करील ग. आणि तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. दुसरी करील ग. ऐकलं काय नको लाडात येऊ ग लाडे लाडे डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ ग. वागणं तुझं नाही ग सदा तुला तेही माहेरचं लेड तुला माहेरी दाढी न ग. तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. अगं तुझ्या चिठ्ठीवर बायको दुसरी करील ग. कारभारी तुझ्या चिठ्ठीवर मी बायको करणार म्हणजे करणार कारभारी येड्यावानी करून हे? अहो ऐका नाही ऐकणार ना पाया पडते माझ्या कितीही पाया पडी तर मला दया येणार नाही गुणाचा ग बाई माझा नवरा राम 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 राम. राम राम का भाऊ? भाऊजी काय हिशोब चालला? काय ए, सप्ताहाला काय बावळच आहे ते. अचानक सांगा ना काही काय झालं? तुम्ही बायको करी म्हणे दुसरी तिसरी हो रे. हो ना अरे काय दुसरी झालं? केली म्हणे तिसरी करी म्हणे आता काय तू काहून आला अरे एवढ्या 2-2 बायका झाल्या. हा पण ही बाई कोणी? ती का हा? तुला माहिती नाही का नाही राव. ती आहे ती ती म्हणजे कोंबडी का? ए कोंबडी बावळे काय अरे मग कोण? माझी बायको आहे म्हणजे ही बाई तुमची बायको? हा माझी बायको आहे ना बरी. बरी नाही चांगली आहे म्हणून. बाई काही विचार आहे काय याचा? हे कोण? आ हे ते का हा? ते माझे मिस्टर आहे मिस्टर म्हणजे सिस्टरचा भाऊ का? ए, नवरा आहे. बावळ्यातच आहे तू अरे मी तिचा नवरा ती माझी बायको वा वा वा. म्हणजे ही बाई तुमची बायको? हा बायको आहे ना अरे हे तुमचे नवरदेव? हा. म्हणजे ते काय सिस्टर की मिस्टर म्हणजे? हा. का? हा ह्या बाईला कोण आहे गावात दिली? घ्या अरे बावळ्या ती माझी बायको बर. मी तिचा नवरा हा. आणि कोण्या गावात आहे रे तो ठोकाय का ठोकाय बावळ्यात अरे माझं काय चुकलं? आणि माझ्या गावात आहे ना मग आणि मग माझं कुठं लग्न झालं? मला हे तर माहितीच नाही. त्याचं याला मसुबाची आहे तू म्हणजे या बाईला तुझ्या गावात दिलं? हा ना या बाईला
तुझ्या गावात दिलं माझ्याच गावात येईल रे. आणि मग हे कोणाच्या घरात नांदत एवढा दाड्याच्या दाड्या काही कामाचं नाही तू. माझी बायको माझ्या गावात नांदती, माझ्या घरात नांदती ना मावळ्या. म्हणजे तुझ्याच घरात नांदत माझ्याच घरात नांदती ना. बरं पण खरे काय मी तुला एवढं का विचारतो माहिती का हा माझं अद्याप लग्न झालेलं नाही. लग्न झालं नाही हा अजून तू गुंजा आहे. अरे मी कुठं लग्नाच्या वयात आलो अजून अरे त्या येडुंबा त्याचे करता मी विचारतो. असं का बरं मला एक सांग काय तुमच्या दोघाच्या लग्नाला खर्च किती आला होता अरे बाप बाप सांग आमच्या दोघाच्या लग्नाला खर्च हा अरे वेड्या सस्त्याच्या काळामध्ये लग्न झाले नाही. बरे दिवस झाले का बरेच दिवस होईल लग्नाला. तरी किती खर्च आला 50,000 रुपये खर्च आला पाहिजे. अरे बापरे हो ना लग्नाला इतका खर्च येतो 50,000 रुपये यायला करू का नको लग्न म्हणजे 50,000 रुपये तुमच्या लग्नाला खर्च आला खर्च आला बाबा. हे आला असेल मग मला लग्न कार्य म्हणजे काही साधे गंमत बरोबर आहे खर्चाचीच काम होती खर्च काम म्हणजे 50,000 रुपये तुमच्या लग्नाला खर्च आला लग्नाला खर्च येईल आम्हाला. मला एक सांग हा आता ह्याचे वर्तळ काय घेतो वरताला काय घेतो अरे काय म्हैस का बेटे ती चल म्हणतो वरताला काय घेतो. काय माणूस आहे काय वने माणूस आहे का माणूस आहे तू अरे, काय सांगेल? आम्हाला वाटलं काहीतरी बरं सांगायला आले मग मिळाली एवढी कुठाने करू तर घ्या वर्तळ काय भेट आवरे आवरे नाही बरी कुळाची जमीन पटेल लवरायला राहिलं बाबा चालू तुमचं काय झालं कारभारी हा जाऊ दे त्यांचं काय काय जायचं घरी बाय हे जातो रे भाऊ नको ते. कारभारी हा येड्याने करणार काय एवढे नाही करू ऐका तुम्ही नाही ऐकणार मी. ऐका म्हणते ना तुला सांगितलं ना ऐकत नाही म्हणून बरं बाबा आता इथून पुढे नाही चुकायचे. काय तू भांडे वेळेवर घासीन, स्वयंपाक वेळेवर करीन, तुम्हाला जेवायला वेळेवर देईन, सगळं काम करीन. नको नको येड्याने करणार. तू मला लागत नाही. ऐक ना नाही ऐक ना मग आता ऐका नाही मग काय म्हणू मी ऐक ना म्हणजे अरे तुझ्यासाठी का मला खोटं? ऐका 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 म्हणले कारभारी हा तुम्हाला काय वाटत असेल काय आपण काय कमी नाही जाय रे जाय काय ओ! सारख्याला पाहिले ना असं हो. सांगू तुम्हाला हा सांग ना मला तुम्ही ओळखलंच नाही अजून ओळखलं नाही म्हणजे? नाही तर अजिबात नाही कपाळावर ओळखलं. बोर्ड आहे काय तू नाही ओळखलंच नाही काय ओळखलं मी कशी आहे कशी मेघा नावाची हौसा माझ्या बापाने मोजा पैसा मी नावाची हौसा माझ्या वडिलांना म्हणलं पैसा मी गावात धावता. मेघा नावाची हौसा माझ्या बापाने मोजा पैसा मी नावाची हौसा निघे गावात धावता. माझ्या वडिलांना म्हणलं पैसा मी गावात धावता. अरे होतं का तुझ्या घरात काही होतं का तुझ्या घरात काही अरे होतं का तुझ्या घरात ए काही होतं का तुझ्या घरात काही माझ्या बापाची ऐक रे माझ्या बापाची सारी कमाई अरे माझ्या बापाची सारी कमाई माझ्या बापाची सारी कमाई कारभारी! मी बसून खाईन व. मी बसून खाईन खाईल ग तू बसून खाती बसून खाईन बसून काय झालं अरे काय झालं तुला अरे पाय ना काय म्हणते ती काय म्हणती काय मी बसून खाईन म्हणे हो बाई उठा 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 काय झालं यायला चांगलं केलं पाहिलं तू म्हणजे तुम्ही बसून खा बसून खाईन हा बसून बसून खाती म्हणजे तुम्ही बसून खात्या हो. आणि सगळे बाया उभे उभे खाते का? का बावळ्यात तसं तुला काही कळतं बरं यार अहो बसून म्हणजे तुम्हाला काही कळालं का काय आयता खाईन यांच्या जीवावर असं का काम करणार नाही बर बसून मला खाईन. एवढं खरं कळतं बाबा म्हणजे ऐका खाणार हा आयता खाणार अरे ते चिरून आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवाचं लावील ग. तुमच्या जीवाला कारभारी जीवाचं लावीन व. जगी बांधाबाई मी जीवाचं लावील ग. तुमच्या जीवाला कारभारी जीवाचं लावीन आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवाचं लावीन हो. आता तुझ्या जीवाला बाई मी जीवाचं लावील ग. तुझ्या जीवाला बाई मी जीवाचं लावील ग. ऐकलं काय म्हणली तू मेघा नावाची हौसा बर माझ्या बापानं मोजा पैसा पैसा नावाची हौसा होता का तुझ्या घरात काही माझ्या बापाची सारी कमाई मी बसून खाईल खाईल ग. आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवाचं लावील ग. कारभारी काय? अहो होतं का काय घरामध्ये असं का? इतकं डबडं होतं बर. तुमचं म्हातारा असं खालून बोट लावायचं आणि पाणी प्यायचं त्याला नाक लावून बोलती माझ्या बापाने 50,000 रुपये हुंडा दिला 50 हो का आता खन्ना 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 वाजवून काय दिलं ढेकुळतोय बापानं
होता काही घरामध्ये असं का मग एवढ्याला तू भारी भरली हा सांगू तुला हा अगं तू संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली जोडी तू संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी. तू संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली जोडी तू संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी. अगं संसारी कचरा तू करते ग अगं माहेरचा रस्ता तू करते ग माहेरचा रस्ता तू करते ग मी बोलायचं करीना तू करते मी बोलायचं करीना तू करते ग मी बोलायची पाठी ग ऐका ना मी बोलायचं करीन ग पण तुझ्या जिद्दीवर बायको दुसरी काही नाही ग. 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 ऐकलं काय आहे? तुझ्या संसारामुळे तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी. संसारी कसला तू करते ग माहेरचा रस्ता करते ग मी बोलायचं करीन ग तुझ्या जिद्दीवर बायको तुझ्या जिद्दीवर बायको करणार म्हणजे करणार कारभारी हो ऐका चाललो नका करू हो नका करू जातोच मी एक वेळेस नाही 10 वेळेस सांगितलं जाय रे मला जाय म्हणणार नाही मी जाय कारभारी ऐका काय ऐकतो नका करू नाही करणार मी अजून मी सांगते नका करू काय ऐका ना काय ऐकणार नाही ऐकणार नाही ऐकणार लावूया मला तर जीव नको खाऊ फुकट भावना मला नको खबर लावूया मला तर जीव नको खाऊ फुकट भावना मला तर जीव अरे गोडी गोडी न केलं या पाप गोडी गोडी न केलं या पाप पोटी आला तुमच्या बापाचा बाप पोटी आला तुमच्या बापाचा बाप कारभारी आता पोरगा वहीन हो आता पिंट्या वहीन म्हणजे आपल्याला पोरगा होणार आहे हा पोरगा होणार आहे पोरगा होणार आहे मग तेव्हा आता सांगायचं नाही येणे कारभारी हा आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवाची लावी तुमच्या जीवाला कारभारी जीवाची लावी तुमच्या जीवाला कारभारी जीवाची लावी तुमच्या जीवाला बाई मी जीवाची लावी जीवाची लावी ऐकलं कारभारी काय म्हणली तू काय म्हणली लावरे मला देव बरं. नका खाऊ फुकट भाव गोडी गोडीत केलं या पाप पोटी आला तुमच्या बापाचा बाप आता पोरगा होईन कारभारी पिंट्या होईन आणि तुमच्या जीवाला कारभारी जीवाचे लावी आपल्याला पोरगा होणार आहे हा पोरगा होणार आहे खरंच मग हा हॅलो हॅलो ते बोलणार आहे का मधून मला वाटलं काही आवाज देईन कोण म्हणून हॅलो असं का
आलं पोरग मी त्याला टायमावर राहते तुला काय वाटलं ते म्हणून मी बाबूराव बोलतोय. काय 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 आम खायला खरंच संसार तुमचा सारखा असावा. अरे काय करतो मग अरे मी घडी जोडा घडी आमचा जोडा. हो मी घडी घडी काय होतं माहितीये का का आला आमच्या घरीले भांडणं चालू राहते घरी हो का? हा. तुझ्या घरी तर साधा मग छोट रे आमच्या घर का मोकळं दिसतं तुम्हाला? हो बाई काय सांगा घरी गेलं का बस एक भांडे सोयीन ठेवलं नाही तिनं. बर घरी गेलं का बस भांडे आपल्याचं काम करते. बरे त्या डब्यात ते नाही त्या डब्यात ते नाही साखर नाही पत्ती नाही. हो का? आता तुम्हाला सांग काय मी का तुला बिनकामी दिसतो घरी. नाही काम करतो ना कधी मधी अरे गण कामाला जातो हा लोकांना काम विचारतो बरोबर आहे पण मला लोक कामाला ठेवीत नाही काम काय कामाला काय ठेवीन तुला आणि ठेवलं तर मी लोकांचं काम करीत नाही. काम करीत नाही बावळ्या काम करायचं हिवी येत आणि कामाला ठेवीत नाही म्हणतो जाऊ दे हा. पण तुमचा संसार पाहिल्यावर आहे ना हा मला आनंद होतो आनंद. असं ना काय जोडा आहे तुमचा जोड्या काय बरं वा वा बाई जस काही सीता ते कशी सीता तुम्ही जस काही राम फुगला वल्ल्या भावानी. बोलल्या भावानी खरं गोड हो काय म्हणतो का बेट्या जाऊ दे बाई जस काही सीता ते कशी सीता तुम्ही जस काही राम मी तसा राम ते जस काही तिकडे लक्ष्मण ते लक्ष्मण ते पाठीमागचे हनुमान. ते हनुमान आणि भाऊ काय तुम्ही हो खरे काय ती सीता हा मी राम हा ते हनुमान हे लक्ष्मण लक्ष्मण हा आणि तू रे मी तुमचा बाप दसरा वाढ वा होय मा बाप हा झालं पोरा होय खसलं पळा नाही भारी चांगला संसारी मी येऊ का घरी ना आता मला साखर आणायला पाटील याच्यासाठीच येतो का काय सहज येतो तुमच्याकडे अरे त्या कळत येतो काय नारद मुनी हो ना कारभारी काय काय म्हणले तुम्ही? अगं बेडे हा ह्या असं झालं ना हा मला समजलंच नाही ग नाही का? सांगू तुला हा मला कळालं नाही ग गोडी गोडीचा कसं झालं मला कळालं नाही ग मला कळालं नाही ग थांबा 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 थांबा. काय? मला कळालं नाही ग हा गोडी गोडीचं कसं झालं मला कळालं नाही ना कारभारी काय तुम्हाला कळालं नाही मला समजलंच नाही रे हे कसं झालं तर? हो ना का हो? काय मला तुम्ही खरं सांगा हा आतापर्यंत तुम्ही या बांबूला धरून मुतत होते का? पावलाटच यायचं मग तुम्ही म्हणते मला कळालं नाही. अरे राणी काय? तुला सांगतो ये धुरपती तुला सांगतो ये धुरपती तुला सांगतो ये धुरपती तुला सांगतो ये धुरपती मागू नको ग तू फारी कधी 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 तुला घेऊन जाईन तुला घेऊन जाईन थोडी ना या पाण्यात घे संसारी थोडी ना या पाण्यात घे संसारी हे बघा काय? आता गोडीनं वागायचं बर मी तुलाही वागिणार तुलाही सांभाळणार बरं कारभारी. दोघी जणीला भांडणं करायची नाही नाही जे झालं ते झालं बर माझ्याकडून गलती झाली तिला मी पळून आणलं तिला मी बायको केलं हा येड्यावानी करू नको तू बी गोडीन राह जाय तू बी जरा गोडीन राह जाओ बरं 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 तिला काही जास्त बोला जाऊ नको नाही बोलणार. बरं का ग? हो हो. आणि चला मग घरात जाय तू चहा कर आपल्याला चहा करू. हा जाय जाय घरात पंचनामा चालू आहे. अरे पंचनामा कसला पंचायत होईल तुम्हाला लोकांची सांगून ठेवतोय गावल्याशिवाय पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाही. संधी आयटी चालू झालेली आहे. पार उडवून द्या. जोवर हा सरकार आपल्याला न्याय देत नाही तुम्ही वाटेल ते करा
बट आय वॉन्ट रिझल्ट. तर आपण माऊलीचा ते इथून उचलू द्यायचा नाही. अनाटोला माझ्या कानड्या मल्हारी तुझ्या नावानं खेळ केला. त्यांना चिथवल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करू शकतो. अरे तुमच्या बापाला त्यांनी पकडून ठेवलाय, त्याला सोडवा. मराठीतला पहिला मल्टीस्टारर महासिनेमा खंडोबाच्या नावानं. कृष्णा फिल्म अरुण कचरे प्रस्तुत काळूबाईच्या नावानं सांग भलय. त्यावेळी कुंकवावर दंश करण्याचा अर्थ मला आज समजतो. माझं टिकूबाला तुझं आणि माझं नातं संपलं. तू माझी पत्नी नाहीस. अलख निरंजन, अलख निरंजन. कुणाल म्युझिकवर मराठी चित्रपट सुवासिनीची परीक्षा. ज्याला मातीची किंमत कळत नाही तो जगायला नालायक असतो. विचारानं, आचारानं आणि नैतिकतेनं वाढणं म्हणजे वाढदिवस. माझ्या घराची जबाबदारी तुमची मुलगी सांभाळेल असं म्हणाला होतात ना तुम्ही. तुमच्या घराण्याचा उद्धार करण्यासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू म्हणता की काय मी. तुमच्यासारख्या मोलकरणीची अवकाश आहे माझ्या समोर. वतनदारीसाठी रक्त सांडवायला मी मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. आता जी गोष्ट सरळपणाने मिळत नाही ती वाकड्यात शिरून मिळवायची. गणपत वैभव सोडून आलो मातीशी एक रूप झालो या कुळवनांगणात. ओरिजिनल 3 व्हीसीडींचा संच फक्त कृणाल म्युझिकवर. आई अंबाबाईच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली. चला चला हो तुळजापुराला, आई अंबाबाईचा उदो बोला. चला चला जा तुळला चला, अंबाबाईचा उदो बोला. या दुधाची भोगीला अंबाबाईचा उदो बोला. परडी हातावरी ही भक्तीन तुळजापुरी. मी फिरते दारोदारी दारोदारी, मागते मी भगवा घरोघरी. हे हल्दीच्या ठेक्यावर तुन वाचया तालात बाबाई हत्तीया गालात. नाही पाहिजे आई अंबाबाई पाहिजे. आली 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 जत्रा ही आली. अंबा तुहातीला धाव ग, नवसाला तू पाव ग, सौभाग्याचं कौतुक. ओरिजिनल व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर बाल कलाकारांनी सादर केलेली साई भक्ती गीते. गणपत पवार दिग्दर्शित नॉनस्टॉप बाळांचा साई. साई देवा आम्हावरी लक्ष ठेवा, झाला अपराधी गोड मानून निघावा. जय साईनाथ जय हो प्रभू, माझ्या हृदयाचा राजा रे तू. रे अमोल साईनाथा पुढे रे शमोला. देऊनिया पालखी खांद्यावरी, जाऊ चला सारे साई दरबारी. छान साई माझा छानंद त्याला देती सारे मान. सांग सांग साईना. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिकवर. माहूरगडच्या रेणुका देवीच्या चरणी कृणाल म्युझिकची भक्तिमय प्रस्तुती. चला चला हो माहूरला, आई रेणुकेचा उदो बोला. ए चला चला जा माहूरला, रेणुकाचा उदो बोला. सुहासा मारी तिला, रेणुकाचा उदो बोला. बुट्या कळावर भक्त नाचती तालात, रेणुकाई हत्तीया गालात. नाही पाहिजे मला रेणुकाय पाहिजे. आली
आली आली आली आली जत्रा ही आली. पाना पानात रेणू तुझं नाव ग, मला दिसत या माऊर गाव ग. केळीला फार झड पिकला ग, रेणू पिसाच्या बिना डोलू लागला. त्याचा डोरला सोबून दिसतंय काळ बाई मनी अन चुकी ठेव. ओरिजिनल व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर वणीच्या सप्तशृंगीचा महिमा. चला चला हो वणीला, आई सप्तशृंगीचा उदो बोला. चला चला हो वणीला, सप्तशृंगीचा उदय बोला. दूरी उन जाऊ चला, सप्तशृंगीचा उदय बोला. सप्तशृंगी खरी ही देवी गडावरी, ही मजवर कृपा करी सांगते हा महिमा घरोघरी. वणीच्या गडावर हलगी वाचे या ठेक्यात, सप्तशृंगी हत्ती या गालात. नाही पाहिजे मला वणीची आई पाहिजे. अरे आली 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 जत्रा ही आली. की तुझ्या आंघोळीला निघाल्या बाया घेऊन हंडा. ओरिजिनल व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. श्री गणेश भक्तांसाठी अनोखा संग्रह. ढोल ताशांच्या गजरात गणपती बापा मोरया. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज. गजानना श्री गणराया, आजी बंधू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आजी बंधू तुझ मोरया. गणराज आले माझे गणराज आले हो, ढोल वाजे काळ वाजे जय घोष चाले हो. गणपती राया दर्शन दे तू आम्हार, गणपती राया दर्शन दे तू आम्हार. देवा हो देवा गणपती देवा, दर्शन आम्हा द्या बाबा, दर्शन आम्हा द्या. दारी तुमच्या तिष्ठेलो आम्ही केव्हाच गणराया. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. श्री गणरायाच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिकची भक्तिमय भेट. कोकणपट्टी गणपतीच्या आरत्या. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. आई काळूबाईच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली नॉनस्टॉप आई काळूबाईचा डोंगर गरजून गेला. काळूबाईला जाईन म्हटलं नाही झालं जाणं बाया. अगं काळूबाईला जाईन म्हटलं नाही झालं जाणं बाया. अन्न कसं तरी होतंय बाया बाया, मला कसं तरी होतंय बाया. निघाली काळूला बाई मांढर गावाला, निघाली काळूला बाई मांढर गावाला. काळूबाईच्या दर्शनाला जाऊ माघरला, आई नांदते डोंगराला जाऊ देवीला. काळूबाईच्या दर्शना नॉनस्टॉप धमाल भक्ती गीते. आई काळूबाईचा डोंगर गरजून गेला फक्त कृणाल म्युझिकवर. आई एकविराच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली आगरी कोल्यांची एकविरा माय. एकवीरा आई
आईचे पालखीला चला रे जाऊ आपण डोंगराला. फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर अभिजित जोशीकृत श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री मनाचे श्लोक. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनीदास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्री मनाचे श्लोक ओरिजिनल कॅसेट सीडीज आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर अभिजित जोशीकृत भक्तिमय मराठी चित्रपट माझी रेणुका माऊली. ही कथा आहे माय माऊली जगदंबे. तिला सुयोग्य वर बघून आपण तिचा विवाह करून द्यावा. आणि या आशेनच दगा दिला. मुनीवर मला क्षमा करा. इंद्रपुरीचं सौंदर्य बघून माझ्या मनावरील संयम सुटला. तुमच्या मातेला मी मृत्यूदंडाची शिक्षा देतो. मी माझ्या मातेचा शिक्षक करण्यास तयार आहे. तुझी माता एक सती अवतार असून तिने विश्वाला सत्वाची परिभाषा शिकवण्यासाठी भूतलावर रेणुकेच्या रूपाने जन्म घेतलाय. मात्र मला तुझ्या भगवती स्वरूपाच्या दर्शनाची ओढ लागली. ओरिजिनल व्हीसीडी आणि डीव्हीडी फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर अभिजित जोशीकृत भक्तिमय मराठी चित्रपट सप्तशृंगीच्या नावानं सांग झालंय. लय लय योगापूर्वीची कथा. या धरती मातेवर जणू दैत्याचंच साम्राज्य होतं. प्रत्यक्षात एखादाही महिषासुराचा सामना करणे शक्य आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी तुम्ही जी माझी निर्मिती केली ती भगवती दुर्गेची आहे. आजपर्यंत तू फक्त पुरुषांचाच क्रोध पाहिला असेल, परंतु आज माझ्या रूपानं एका स्त्रीचा क्रोध तुझ्या समस्त आसुरी शक्तींचा सामना करण्यासाठी प्रकट झाला. चित्रपटाची ओरिजिनल व्हीसीडी आणि डीव्हीडी फक्त कृणाल म्युझिकवर. नरू येतोय. 100 वर्ष आयुष्य आला. कृणाल म्युझिकवर जयंत पवार लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित अविस्मरणीय मराठी नाटक अधांतर. हे सहा माणसाचं घर कसं चालते याचा विचार करतो का? पोट पडायला मला जातो चायला जीवच देतो. मी माझं स्वातंत्र्य असं मासिक पगाराच्या मोबदल्यात विकायला नाही काढलेलं. हे बघ आता मिल चालू झाली ना, पुन्हा आपला संसार उभा करू. त्याला इथनं हाकलवूनच काढणार. पुन्हा आपल्या माणसांना टच झाला ना तर पहिला गेम तुझ्या नवऱ्याचाच होईल. पुढे हवा अक्षर खाशील तर मोठा पाणी उस्मान काहीतरी राडा करणार. उस्मान आज साल्याचा काय तो अबीर गुलाल उडवूनच अरे सोड बाबा, काय चालवलं? आडवा केला त्या वाण्याच्या पोराला. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर धमाल मराठी कॉमेडी नाटक धन धनाधन. बांगोळीला काय ते काय असतं? तुला पगार कोण देतो? मी पगार बँकेतून घेतो. मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. नाही पण तुला नोटा कोण देतो? नोटा हो ना, मी सगळ्या खोट्या नोटा सरकवून पगार. हसताय काय? बँक आहे. तुम्हाला सांगतो, ललिता माझी मुलगी आहे. मला त्याबद्दल काही शंका नाहीये सर. एनिवे व्हॉट एव्हर, तुम्ही त्या एंट्रीज लिहून काढा. कशाला? इथे आहे ना सगळं. अरे इथे उपयोग नाही. बँकेचे सगळे रेकॉर्ड ऑन पेपर हवेत. हॅलो, तुम्हाला किती वेळा सांगितलं बँकेत फोन करायचा नाही म्हणून? तुमचं काही काम असेल तर भेटा अथवा लिहा. लंच टाइम मध्ये, समजला? इडियट.
जास्त छापायला हवं. व्हेरी गुड सर. कोणाचा होता? ओरिजिनल 2 व्हिसिडींचा संच फक्त कृणाल म्युझिकवर. कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं जपणारं एक हृदयस्पर्शी मराठी नाटक आमच्या या घरात. आपण दोघं पिक्चरला जाऊ. आणि पैशाची व्यवस्था काय? मैं हूं ना. तुझ्याकडे आहेत पैसे? अरे पिक्चरचं नाव आहे मैं हूं. घे ना थोडीशी. बघ पोरं बघतो. पटकन घे ना एक घोट. द्या ना. कुठं आहे? पटकन घे. आई कांदा कुठं आहे ग? तुझं नाव काय ग? कमी. आवाज जरा कमी. नाही, घराची झडती घेण्यासाठी तुमच्याकडे वॉरंट आहे का? काय केलं? प्रत्येक बाप आपल्या मुलाला हेच सांगतो, मी असं केलं तूही असंच कर. पण डमी बसायला परीक्षा तरी हवी की नको? मी गिरणीच्या कर्कश भोंग्यात टाहो फोडलाय. यांनी माझ्यावर केलेले सगळे चांगले संस्कार मला असे लिलाप करावे लागले. तेव्हा कुठे मिळाले मला हे भाईपत. मला खून करायचा नव्हता. आई बघ ना कसं करतो. तिऱ्याच्या दुधामध्ये मी विष टाकलं. शिळेच्याकडे कुठल्या तरी गँगची पुढे आली. अरे गाडी उलटी गेली. ओरिजिनल 2 व्हिसिडींचा संच फक्त कृणाल म्युझिकवर. मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांच्या दशावतारी बाज असलेला मालवणी मेजवानी अर्थात मालवणी सौभद्र. ये सुभद्रे असा जवळ ये. किती तोंडाला वास. बाबल्या कोणाक म्हणतात? डायरेक्टर असेल ना मी. माझी बायको सत्यभामा. नाटकातली नाही ग खरी बायको. आता मी ह्या सुंदरीवर बलात्कार करताय. काय की आमच्या नाटकातली सुशासमा. ती काय काही दिवस गेले? नाही उशीर झालो. काय दिवस येऊ? सिलेंडर की सिलेंडर? सिलेंडर त्याचं नाव हा. त्याच्या पोटात गॅस खूप होता ना. अगो ही वस्त्र माझ्या हातात असताना तुझी छाती धडधडता. वस्त्र नाही हो शस्त्र. मी पण भीमाची आणि घटोत्कचाची कामं केलेली होती. येतोस? घाबरान नको. नाही तर व्हायचा धोतार सोडून. मालवणी मेजवानी अर्थात मालवणी सौभद्र. ओरिजिनल 2 व्हिसिडींचो संच कृणाल म्युझिकवर. कौटुंबिक विनोदानं नटलेला अस्सल घरगुती मसाला या नारी झाल्यास ना भारी. आता डोकं हलतं तुमचं. नाव काय आपले? कविता. ग्रॅज्युएट आहे. 10वी आहात ना? नाच येतो का? मुलं किती आहेत आपल्याला? मुलं आणि मुलगी ना नाकी डोळी अगदी आबांवर गेली आहे. अगं ह्यांच्या वळणावर म्हणजे खाटाट असणार. शीट 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 शीट. आबा शेवटी शिटला तू. भज्यामध्ये लसूण समजून जमाल गोटा घातला की काय? मी मदिरेला स्पर्श सुद्धा करीत नाही. कधीतरी कधीतरी ठीक आहे. रोज घेतो मी. अरे तुला कसं कळत नाही? मला मंगळ आहे. आपण बुधवारी लग्न करू. आई तुला माहितीये ना आबा आणि दादा किती रागीट आहेत ना. अरे आई मला तर अजिबात आवडत नाही. एवढा खर्च केला त्या मुलीवरती आणि ती आपल्या आई बाबा आई बाबा आई बाबा आई बाबा आई बाबा काय सोडतच नाही. कालवणकर. ओरिजिनल 2 व्हिसिडींचा संच फक्त कृणाल म्युझिकवर. मच्छिंद्र कांबळी आणि संजीवनी जाधव यांची अदाकारी. संतोष पवार यांच्या दिग्दर्शनातील फॅन्टॅस्टिक कॉमेडी सदाचा बाप 420. ताजमहाल कोणी बांधला? झाकीर हुसेन. ताजमहाल गौंड्याने बांधला. इथे काय बाजरायला आलाय? त्यांच्या केसाकडे बघून बोल. भादराला काय डोक्यावर आहे का शिल्लक? मग भाभी जान. हे जान मेरी भाभी तेरी. कपडे बदलतोय. जाऊ नका वाढले ना मुलगा तो. काय मुलगा आहे? मग त्याच्यापेक्षा बाप परवडला की नाही? नक्की काय ते एक ठरवा. कावळा डोम कावळा की भुजंग. नाही म्हणजे मला खिडकीवर बसायचं की अँटिनावर बसायचं की बेळात बसायचं ते ठरवता येईल. अरे तू पळायचं ना डोंगराला पाहिला हो. इतकंच विसरलो. काय ग? बाप कुठं आहे तुझा? काय बाप कुठं आहे तुझा? हॅलो फ्राय हॅलो फ्राय हॅलो फ्राय हॅलो फ्राय. तो पडलेच करून ठेवलाय. ओरिजिनल 2 व्हिसिडींचा संच फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर. अण्णा मेले जाना तुझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन बस ना. आल्यावर कटकट मेल्याची माझ्या मागे. ही कोण आहे? ही मुलगी सुमन. ती कोण आहे? ती मुलगी. अरे सुमनला बघायला लोक यायचे. 4 वाजून गेला अजून आले नाही. मी टेन्शन मध्ये आहे. तुला काय त्याचं? हे 33 कोटी देवी देवतांनो आमच्या अण्णांमध्ये चमत्कारिक बदल करावा. अण्णा जाऊ. मला सोडा. मी नाही सोडणार. अण्णा मला दामू आला. हो केशवराव कोण? माझे वडील. माझे कोण नाहीत ना? कसं शक्य आहे हो?
श्रीमंत दामोदर पंच पाहायला विसरू नका 2 व्हीसीडींचा पंच फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर मनात घर करून बसणारी कॉमेडी. लागली का कुठली मी काय बघू मी गेली राज तुझं वय काय रे 15-16 वर्ष बघ. हॅलो हा बोल मी मा मी स्टेशन पर्यंत येऊन पोहोचले. पोचलीस का गाडी प्लॅटफॉर्मला लागलीये. चढू का नको चढू विचार करतेस की का 2 पेग नंतरच माणूस खरं बोलतो रे पण समोरच्याची उत्तर होतो. तुम्ही कचरा तुमच्या अंगावर. आय एम सॉरी वगैरे एपिसोड झाला आता आपला डेली एपिसोड आहे ना नेक्स्ट एपिसोड. तुम्ही जरा ब्राईट कलर घालायला हवेत. अहो तिकडे दिसतात तिकडे. हो आता मारुडी हो बाय. मला एकदा विजय म्हणून दाखव. विजू म्हण मला एकदा विजू. मनोमनी पाहायला विसरू नका 2 व्हीसीडींचा पंच फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिक प्रस्तुत धमाल कॉमेडी नाटक गोष्ट ही आली कळून पाहिलं नाही वळून लगेच आलं कळून गोष्ट ही आली कळून गोष्ट ही आली कळून पाहिलं नाही वळून लगेच आलं कळून गोष्ट ही आली कळून 2 व्हीसीडींचा पंच फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिक प्रस्तुत धमाल कॉमेडी नाटक. डॉग म्हणजे कुत्रा नव्हे रे डॉग करतोय. अरे लकी डॉग म्हणजे इंग्रजीमध्ये नशीबवान माणसाला म्हणतात. तुझं पुरा दारू घेऊन आतमध्ये मी बारक्या मग तिथं काय करतोय? दूध आणलं या. दूध आणले काय खिडकीतनं दूध देतो का पाईप घालतोय का? गुलाब यांना भट्टा आणि काय बडबडतोस पोरा नीट वाच. फोटो बघू कुणाचा आहे हा? बघितलं तिथं मी बसलो इथं फोटो छापलाय तरी बाई विचारती कुणाचा आहे म्हणजे किती हुबेहूब आला असेल. आमची अडचण तुम्हाला काय कळणार बसा तुम्ही. नाही 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 आम्ही बसत नसतो करून खूप थकलो आम्ही. मुरळी काय करशील? हो मला मुरळी वगैरे म्हणू नका. मी आधीच सांगते मी काय करेन माहितीये राजकारण गेलं चुलीत फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिक प्रस्तुत माणसाने माणसाशी नातदार तोडले व्यभिचाराशी होयचे नात त्याने जोडले सावलीने सावलीला दूर आज लोटले नियतीने का होयचे सूड वैर घेतले आईच्या या भावनाला तूच तरी पाना दे संच फक्त कृणाल म्युझिकवर. नशिबाचे ग्रहतार कृणाल म्युझिक घेऊन आली संतोष पवारचा धमाल धमाका. नशीब कुठलं सांधून घ्या. कापडाचा बोळक्यात कोणल्यासारखं बोलायचं. मला तिथं हे आलंय बघा. काय हो ते हे हो काय ते भिंतीला लावतात ते रंग नाही त्याच्या आज सिमेंट नाही हो ते विठोबा असतो अगदी वीट आले बघा माझी. शाहीर साबळे देवदत्त साबळे जोडीची संगीत मेजवानी. नशीब कुठलं सांधून घ्या. ओरिजिनल व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिकवर.